Hello my dear students and welcome to the English class of first standard बाल भारती. आज आपण करतोय युनिट 2चा फोर्थ लेसन मॅजिक सीड. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल पॅरेंट्स तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ सगळ्या फ्रेंड्ससोबत आणि बाकीच्या स्टुडंट्ससोबत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द लेसन. मॅजिक सीड. मॅजिक सीड म्हणजे काय? एक फळ असतं, त्याची बी, जादुई बी असं त्या कवीने ह्या पोएमला नाव दिले. ओके, मॅजिक सीड. लुक, लिसन अँड सिंग अँड ॲक्ट. आता आपण ती पोएम म्हणूया. आय फाउंड अ टायनी लिटल सीड अँड प्लांटेड इट आउटसाइड. ऑलमोस्ट ॲट वन्स इट स्टार्टेड टू ग्रो अप टॉल अँड वाईड. तर कवी काय म्हणतोय की त्याला एक छोटीशी बी सापडली, एका फळाची बी सापडली आणि त्याने ती बाहेर त्याच्या बागेत जाऊन, परसात जाऊन ती मातीत प्लांट केली, म्हणजे ती रोवली. ओके, ती मातीत टाकल्याबरोबर ती ऑलमोस्ट वाढायला लागली. ऑलमोस्ट ॲट वन्स इट स्टार्टेड टू ग्रो अप. ती मोठी व्हायला लागली, त्याचं झाड झालं, त्याला कोंब फुटला आणि त्याचं छोटंसं सॅपलिंग तयार झालं. सॅपलिंग म्हणजे छोटंसं रोप झालं. ओके, आणि हळूहळू ते मोठं होऊ लागलं. इट बिगॅन टू ग्रो अप टॉल अँड वाईड. उंच आणि रुंद ते होऊ लागलं. ओके, ते झाड. इट स्प्राउटेड लिव्स फ्रॉम एव्हरीवेअर. सगळ्या बाजूनी त्याला स्प्राउटेड लिव्स म्हणजे पालवी फुटली. सगळ्या बाजूनी त्याला पालवी फुटू लागली. छान छोटी छोटी हिरवीगार पानं येऊ लागली. इट स्प्राउटेड लिव्स म्हणजे पानं फ्रॉम एव्हरीवेअर अँड सून बिकेम क्वाईट बिग. आणि थोड्याच वेळाने ते खूप मोठं, काही दिवसात ते खूप मोठं झाड झालं. आय एम नॉट शुअर व्हॉट इट इज येट. ॲपल्स, पीज ऑर फिग्स. तर त्या कवीला माहीत नाही आहे ते ॲपलचं झाड आहे, ते पीज म्हणजे ते चणे, त्याचं झाड आहे, किंवा फिग हे ना एक प्रकारचं फळ असतं. जसं अंजीर दिसतं तसं ते एक फिग म्हणून एक फळ असतं. तर त्याला माहीत नाही कशाचं झाड आहे, ॲपलचं आहे, फिगचं आहे का ते पीज आहेत. तर तो म्हणतो त्यात काही फरक पडत नाही. नो मॅटर हाव इट टर्न्स आउट. ते कसंही वाढलं, कसंही झालं तरी मला माहिती आहे. आय नो दॅट इट विल बी माय ओन कम्प्लिटली स्पेशल ट्री. तर ते कसंही झालं, कसलंही झाड असलं तरी मला चालेल, कारण मला माहिती आहे की ते माझं स्पेशल झाड आहे. मी लावलेल्या बियाण्याचं ते झाड झालेलं आहे आणि ते कम्प्लिटली माझं आहे. ओके, अँड इट इज व्हेरी स्पेशल टू मी. माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माय ओन कम्प्लिटली स्पेशल समथिंग ऑर अदर ट्री. कसलंही झाड असलं, ह्याचं नाहीचं त्याचं, ते झाड जे असेल ते माझं आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. ओके, आणि माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे. तर अशी ही छोटीशी कविता आहे. आणि आपण हे वर्ड्स दिलेले आहेत बघा खाली, ते वर्ड्स आपण वाचूया. ओके, मॅजिक. ओके, त्या पोएम्समधलेच वर्ड्स आहेत. सीड, फाउंड, स्प्राउटेड, प्लांटेड, ग्रो, लीव्स, आउटसाइड, पीज, फिग्स, स्पेशल, एव्हरीवेअर. ओके, तर आता आपण त्या वर्ड्सचे मिनिंग्स बघूया. मॅजिक म्हणजे जादू. ओके, मॅजिक इज जादू. सीड म्हणजे बी, फळाची जी छोटी बी असते आतमध्ये ती बी. फाउंड म्हणजे मिळणं. ओके, फाउंड. स्प्राउटेड म्हणजे कोंब येणं. ओके, बी जेव्हा फुटते त्यातनं कोंब येतं आणि ते कोंब मोठं झाल्यावर त्याचं झाड होतं. चित्रात पण तुम्हाला दिसतंय बघा. प्लांटेड म्हणजे झाड लावणं, टू प्लांट द ट्री. ओके, ग्रो म्हणजे वाढणं, मोठं होणं. लिव्ज म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, पानं. आउटसाईड म्हणजे बाहेर. पीज म्हणजे आपले ग्रीन पीज जे असतात ते, मटार. ओके, फिग्स म्हणजे एक प्रकारचं फळ असतं. स्पेशल म्हणजे महत्त्वाचं. ओके, आणि एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. तर असं हा लेसन आहे. तुम्ही परत एकदा ऐका मुलांना आणि
तो वाचा आणि नीट समजून घ्या. ओके, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसन घेऊन भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.